नमस्कार मित्रांनो, राजेंस अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. जसे की आपण पाहिले मागील 3 लेक्चरमध्ये आपण MPC एक्झाम कुठल्या एक्झाम किती दिवस बाकी आहेत याचं पूर्ण शेड्यूल पाहिलं आणि 2025 मधलं शेड्यूल पाहिलं मित्रांनो आपण पहिल्या व्हिडिओमध्ये. नंतर दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण MPCने परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल का केलेत, MPCचं रॅशनल नक्की काय आहे, आयोगाने 2025मध्ये नवीन पॅटर्न आणण्याचा डिसिजन का घेतला आहे आणि आयोगाची भूमिका, राज्य सरकारची भूमिका, मग ते मराठी टक्का UPSCमध्ये वाढवण्यासाठी याचा असो किंवा 10 ते 12 वर्षानंतर जो काही एक ट्रॅडिशन आहे सिलेबस बदलण्याची, असे अनेक मुद्दे आपण त्यामध्ये डिस्कस केले आहेत. तिसरं लेक्चर होतं नवीन पॅटर्न, MPCने आणलेलं नवीन पॅटर्न, त्यासाठी अभ्यास पद्धती कशी असायला हवी आणि तयारी नक्की कुठल्या दिशेने करायला हवी याबद्दल आपण डिटेल डिस्कशन केलेलं आहे मित्रांनो. एक आढावा पण घेतलेला आहे की नक्की काय असायला हवी यापुढे आपली डिरेक्शन, आणि हे तिन्ही व्हिडिओ आपल्याला MPC आपल्या लिस्टमध्ये आपल्या मिळून जातील चॅनलवर. तुम्ही ते डिटेल व्हिडिओ पाहून घ्या. ओके, तर आता आपण चौथं लेक्चर घेऊन आलो आहे आणि या चौथ्या लेक्चरचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे, आपण तो डिस्कशन करणार आहोत. तो म्हणजे MPC न्यू पॅटर्न आणला आहे, ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडायचा आहे आणि त्याच्यामध्ये नक्की काय काय गोष्टी पाहायला पाहिजेत ऑप्शनल निवडताना. आणि हा प्रश्न बऱ्याचशा नवीन न्यू स्टुडंट्समध्ये पण असणार आहे, न्यू स्टुडंट्समध्ये प्रायमरीली असणार आहे, आणि जे कोणी ऑप्शनल ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमधून आता इकडे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला शिफ्ट होणार आहेत त्यांच्यासाठी पण हा क्वेश्चन क्रुशियल असणार आहे. क्रुशियल यासाठी मित्रांनो, आणि हे डिसाईड करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या सिनियर, टीचर आणि मेंटरसोबत इनिशियली लिमिटेड डिस्कशन करायचं आहे ऑप्शनल संदर्भात, ऑप्शनल निवडी संदर्भात. लिमिटेड यासाठी सांगतो आहे कारण जेव्हा तुम्ही सेल्फ R&D करणार आहात, सेल्फ R&D करायची पहिल्यांदा की तुमचे प्लस काय आहे, तुमचे मायनस काय आहे, तुमची आवड काय आहे, तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे नक्की, आणि तुम्ही कुठल्या गोष्टी चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करू शकता. कारण ऑप्शनल अँड ॲन्सर रायटिंग इज ऑल अबाउट युअर एक्सप्रेशन, युअर थॉट ऑफ एक्सप्रेशन. तुम्ही कशा पद्धतीने गोष्टी एक्सप्रेस करताय, कशा पद्धतीने मांडताय, किती स्ट्रक्चर गोष्टी एक्सप्रेस करताय आणि किती वेल इंटरलिंक गोष्टी करताय. ओके, तर ह्या तुम्ही इनिशियली एकतर स्वतःचा R&D करायचं, आणि R&D केल्यानंतर तुमच्या टीचर असेल, कोणी मेंटर असेल किंवा सिनियर्स असेल की तुम्हाला वाटतं की हा पर्टिक्युलर पर्सन तुम्हाला प्रॉपर या संदर्भात गाईड करू शकतो की मला इथे कन्फ्युजन आहे, माझे हे प्लस आहेत, माझं बॅकग्राऊंड हे आहे, माझं ॲकॅडमिक्स हे आहे, आणि आता यामध्ये मी ह्या गोष्टीपर्यंत पोहोचलो आहे आणि आता मला गायडन्स करण्यासाठी तुम्ही चांगला सोर्स वाटतात, तर मला याबद्दल थोडी क्लॅरिटी हवी. तर त्या गोष्टी तुम्ही डिस्कस करू शकता तुमच्या सिनियर मेंटरसोबत. ओके, डायरेक्टली जाऊन मी फायनल सब्जेक्ट कुठला सिलेक्ट करू, ऑप्शनल सब्जेक्ट कुठला सिलेक्ट करू, हा प्रश्न चुकूनही तुम्ही डायरेक्ट कोणालाही विचारू नका. स्वतःचे ॲनालिसिस पाहिजे अगोदर, तुमचा R&D करून घ्या, तुमचे कच्चे दुवे काय आहेत, पक्के दुवे काय आहेत, त्याच्यानंतर तुम्ही जे कन्फ्युजन असेल तर फायनल कन्फ्युजन त्यावर क्लॅरिटी मिळवण्यासाठी फक्त तुम्ही सिनियर आणि मेंटरचा तुमची हेल्प घ्या. ओके, चला आता पुढे जाऊयात. ऑप्शनल सब्जेक्ट निवड, आणि हा निर्णय तुमच्या यशाचा पाया ठरू शकतो. पाया म्हणजे बेस आपण म्हणतो याला. बेस कसा, कारण ऑप्शनलला मार्क्स आहेत 500, पेपर 1 पेपर 2 250 प्लस 250, ऑलमोस्ट 500 मार्क तुमचा डिसायसिव्ह असणार आहे. म्हणजे की किंग मेकर आपण म्हणतो, तर ऑप्शनल हा तुमचा किंग मेकर असणार आहे. सिंगल डिजिट जर का रँक आणायची तुम्हाला, तर ऑप्शनल हा किंग मेकर असणार आहे. DC, DYSP किंवा एनी क्लास 1 पोस्ट जर का हवी आहे आणि सिंगल डिजिट रँक जर का तुम्हाला आणायची आहे, तर ऑप्शनल तुमचा डिसायसिव्ह असणार आहे. आणि त्यामुळे ऑप्शनल हा तुमचा पाया, तुमच्या प्रिपरेशनचा बेस जो असतो ना तो आहे, आणि किंग मेकरची भूमिकासुद्धा हा बजावणार आहे. किंग मेकर यासाठी की जर तुम्ही ऑप्शनल तुमचा चुकला, बऱ्याच वेळा काय होतं, मुलं फॉर्ममध्ये किंवा आसपासची चर्चा ऐकून कोणाचं तरी मेंटरचं डिरेक्टली मार्गदर्शन घेऊन त्यांच्या सांगितल्याप्रमाणे ऑप्शनल घेतात,
4-5 महिने किंवा 6 महिने झाल्यानंतर कळतं की अरे याच्यामध्ये मला इंटरेस्टच नाही, ह्यामध्ये मला लिहिताच येत नाही, मला समजतच नाही आहे, माझी थेरॉटिकल अंडरस्टँडिंगच नाही आहे, ॲन्सर रायटिंग लिहिताना बरेचसे इश्यूज येतात, ते स्टार्टच करू येत नाही आहे, असे खूप इश्यूज येतात. आणि 6 महिन्यानंतर तेव्हा तुम्हाला कळतं की आपला ऑप्शनल निवड कंप्लीट चुकलेली आहे आणि आपल्याला यासोबत कंटिन्यू करायचं नाही आहे. मित्रांनो, खोटं नाही सांगत, तुमची प्रिपरेशन 2 वर्ष मागे जाईल. बिलीव्ह मी, 2 वर्ष मागे घालवायचे का इनिशियली 1-2 महिने घेऊन निवांत ऑप्शनल सिलेक्ट करायचा हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे किंग मेकर एकतर तुम्हाला ऑप्शनल जर का तुम्ही परफेक्ट निवडला तर तो तुम्हाला खरंच किंग बनवू शकतो, आणि जर का ऑप्शन चुकीचा निवडला तर तुम्ही डिरेक्टली स्लेवच्या भूमिकेत आणि तुम्ही एक फेल्युअर तुम्ही फेस करणार, दॅट इज फॉर शुअर. ओके, त्यामुळे किंग मेकरची भूमिका आहे, त्यामुळे त्याला किंगसारखं ट्रीट करायचं आहे. ओके, राजासारखा मान द्यायचा आहे. गॉट इट. बरं चला, आता ऑप्शनल किंग मेकर काय हे समजलं. नेक्स्ट इज कधी निवडायचं ऑप्शनल. मित्रांनो, यामध्ये 2 सिनेरिओ आहेत. एक तर नवीन मुलं आणि पहिलं आहे ते जुने मुलं आहेत की जे 1-2-3-4 वर्ष काय असेल अभ्यास करत आहेत आणि आता ते ऑप्शनल निवडायच्या तयारीत आहेत. आणि दुसरं असणार आहे की जे फ्रेश स्टार्ट आहे, जस्ट स्टार्ट केलेली MPSC तयारी किंवा UPSC तयारी, आणि त्यांच्यासाठी ऑप्शनल तुम्ही कसं निवडणार हे पण आपण पाहणार आहोत. तरी पहिली केस काय आहे की तुम्ही जुने स्टुडंट आहात, ओल्ड ॲस्पिरंट आहात आणि तुम्हाला तुमचा GS स्टडी चांगला झालेला आहे किंवा मागच्या 2-3 वर्षापासून तुम्ही मेन्स दिलेले आहात, मेन्स रायटिंग केलेलं आहे, म्हणजे MPSCमध्ये मेन्स दिलेलं आहे, याचा अर्थ की तुम्ही GSचा चांगला अभ्यास केलेला आहे आणि तुम्हाला एक आयडिया आलेली आहे मित्रांनो कशाची, प्रत्येक सब्जेक्टची, GSच्या, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, करंट अफेअर्स किंवा अदर सब्जेक्ट्स, जनरल सायन्स असो किंवा एन्व्हायरमेंट असो, तर तुम्हाला एक आयडिया आलेली आहे सब्जेक्टची आणि त्यानुसार तुम्हाला तुमचा इंटरेस्ट पण कळालेला आहे की माझा इंटरेस्ट नक्की कुठल्या सब्जेक्टमध्ये, हिस्ट्री की जिओग्राफी की पॉलिटी किंवा अदर सब्जेक्ट्स. तुम्हाला एक आयडिया आलेली आहे मित्रांनो की तुमचा इंटरेस्ट कशात आहे, त्यामुळे तुम्हाला ऑप्शनल सिलेक्ट करताना याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. बऱ्याच वेळा आपण पाहतो की काय मुलं कंटिन्यू पॉझिटिव्ह वाचत असतात, त्यांना मजा येत असते, त्यामध्ये अजून त्यांची क्युरिओसिटी त्यांना डेव्हलप झालेली असते, कंटिन्यू याच्यामध्ये काय असेल त्याच्यामध्ये काय असेल, आणि ते क्युरियस माइंड तुम्हाला अजून एक त्याची एक डिटेल इन्क्वायरी करायला होतं त्या टॉपिकची, त्या सब्जेक्टची, आणि तशीच तुमची कमांड त्या सब्जेक्टवर येत असते मित्रांनो. आणि ती कमांड आली की तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये खेळायला लागतं की तुम्हाला ते चांगलं एक्सप्रेस करतायत. एक्सप्रेस चांगलं झालं की तुमचं ॲन्सर रायटिंग चांगलं येणार आहे, आणि ॲन्सर रायटिंग झालं की तुम्हाला ते चांगले मार्क्स येणार आहेत. तर ही पूर्ण सायकल तुम्हाला समजून घ्यायची आहे, कारण तुम्ही खेळले तर तुमचा स्कोअर चांगला होणार आहे. दॅट इज द बेसिक. कुठला पण सब्जेक्ट असू द्या, ऑप्शनल तुम्ही जर का त्या पद्धतीचं निवडलं ना की तुम्ही आरामात यामध्ये खेळताय आणि तो इझिनेस तुम्हाला येऊन गेला आहे, त्यामुळे तुम्हाला समोरच्या जो काही एक्झामिनर तुमचा पेपर चेक करणार आहे त्याला पण एक क्लॅरिटी येऊन जाईल, अरे हा माणूस मस्त लिहितो, यालाच कन्सेप्ट कळायला, याला क्लॅरिटी आहे, दॅट्स इट. आणि हेच टार्गेट तुम्हाला ठेवायचं की एक्झामिनरला काय आवडणार आहे आणि तुम्ही ते देताय का नाही हे चेक करायचं आणि त्यानुसार तुम्हाला वाटचाल करायची. गॉट इट. तर जुन्या विद्यार्थ्यांना हा फायदा होणार आहे की त्यांना आयडिया असणार आहे की कुठल्या सब्जेक्टमध्ये मला इंटरेस्ट, आणि त्यामुळे मी हा ऑप्शनल घेऊ शकतो आणि यामध्ये अजून चांगल्या पद्धतीने मार्क्स आणि ॲन्सर रायटिंग चांगल्या पद्धतीने करून मार्क्स चांगले घेऊ शकतो. हे झालं 1-2-3 म्हणजे की जुन्या विद्यार्थ्यांसाठी हा एक ॲडव्हान्टेज आहे. नवीन विद्यार्थ्यांचं जस्ट तयारी नुकतीच सुरू केलेली आहे, ठीक आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, एकतर GS स्टडी करायचं आहे, चालू केल्यानं स्टडी ॲटलिस्ट 1 ते 2 मंथ्स घ्यायचे आहेत GSच्या प्रिपरेशनमध्ये. GS प्रिपरेशनमध्ये तुम्हाला तुमचं ओरिएंटेशन कळून जाईल की नक्की आपला कल हिस्ट्रीमध्ये की जिओग्राफीमध्ये की पॉलिटीमध्ये की अजून कुठल्या सब्जेक्टमध्ये, सोशॉलॉजीमध्ये किंवा HRDमध्ये किंवा पबॅडमध्ये, अशा सब्जेक्टमध्ये तुम्हाला तुमचं ओरिएंटेशन कळून जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शनल निवडायचं आहे. ओके, अगोदर कसल्या प्रकारची घाई करायची नाही आहे, तुम्ही मागे पडाल, ती भीती कुठेतरी फिअर फॅक्टर तुमच्या माइंडमध्ये आसपासचं वातावरण पाहून येईल किंवा कुणीतरी शेजारचा बसणारा तुमचा ऑप्शनल वाचत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही अरे मी तर अजून ऑप्शनल सिलेक्टच नाही केला. बिनाकामाची घाई कसल्या प्रकारे करायची नाही आहे. तुमचा स्पीड तुमच्या डिरेक्शनवर ठरणार आहे. तुम्ही जर का मोघम प्रिपरेशन करणारे क्राऊड खूप आहे मित्रांनो, त्या क्राऊडचा भाग होऊ नका. आय रिक्वेस्ट, मोघम प्रिपरेशन तुमच्यासाठी धोकादायक आहे.
5 वर्ष कधी जातील ना कळणार नाही मोगम प्रिपरेशनमध्ये. ते टाळायचं असेल तर स्लो बट स्टेडी अप्रोच ठेवायचा आहे. खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला गायडन्स मिळणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मेंटली तुमची क्लॅरिटी पाहिजे की तुमची आवड काय आहे, आणि एक ब्युरोक्रॅट माइंडसेट तुम्हाला ठेवायचा आहे. कुठल्या डिसिजन घाई गडबडीने करायचं नाही आहे, कारण त्याचे रिपरकेशन, त्याचे परिणाम तुम्हाला स्वतःला भोगावे लागणार आहेत. तुमचे वर्ष वाढणार आहेत. एक प्रिलियम फेल इज इक्वल टू तुमचे 2 वर्ष वाढले प्रिपरेशनमध्ये. गॉट इट. त्यामुळे इनिशियली हे डिसिजन कारण एकदाच घ्यायचं आहे. तुमच्या पूर्ण फुल प्रिपरेशन पिरियडमध्ये तुम्हाला हा डिसिजन एकदाच घ्यायचा आहे. त्यामुळं टाईम घ्या, R&D करा आणि मगच डिसिजन घ्या. ओके. अजिबात घाई करणे नाही. गॉट इट. तर तुम्हाला कळालं असेल, जुन्या विद्यार्थ्यांना कळालं असेल की कसा ऑप्शनल निवडायचा आहे आणि त्यांच्यासाठी कसं इझी आहे, आणि नवीन विद्यार्थ्यांना पण इझीच आहे. इनिशियली थोडा टाईम घ्या, थोडी स्वतःवर R&D करा अँड देन डिसाईड अँड गो विथ दॅट ऑप्शनल ओनली. ठीक आहे. आय थिंक हे दोन्ही मुद्दे क्लिअर झाले असतील दोन्ही टाईपच्या ॲस्पिरंट्सला. पुढचा मुद्दा आहे आता ऑप्शनल निवडताना PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं इम्पॉर्टन्स काय आहे. आणि प्रिव्हियस इयर आता थेरॉटिकल आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे, तर आपल्याला ऑब्व्हियसली UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन फॉलो करावं लागणार आहेत. आणि त्याचा फायदा तुम्हाला ऑप्शनल निवडीमध्ये कसा होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे पॅटर्न समजणार आहे तुम्हाला मित्रांनो. विचारले जाणारे प्रश्नांचे प्रकार कळणार आहेत. त्यामध्ये कुठल्या टॉपिकला किती रिलेव्हन्स आहे, कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न विचारतात हे देखील कळणार आहे. ओके. प्रत्येक सब्जेक्टला किंवा प्रत्येक टॉपिकवर कसे क्वेश्चन आणि किती किती कठीण किंवा त्याची काठिण्य पातळी काय असणार आहे आणि तुमची ॲबिलिटी काय आहे याचा तुम्हाला एक अंदाज येणार आहे. त्यामुळे तो विषय तुमच्यासाठी आहे, योग्य आहे की नाही हे देखील कळणार आहे. काय होतं, बऱ्याचदा आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले की काही सब्जेक्ट्स असे असतात की तुम्हाला जे की ओळखीचे वाटतात किंवा इझी वाटतात आणि तुम्हाला अंदाज येतो की यार मी थोडं याबद्दल काहीतरी लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल सोशिओलॉजी आहे. सोशिओलॉजीमध्ये मॅरेज इन्स्टिट्यूशन आहे, कास्ट सिस्टीम आहे, वर्ण सिस्टीम आहे. याबद्दल आपल्याला एक जनरल अवेअरनेस असतो की आसपास काय चालू आहे, कास्ट सिस्टीम कशी बिल्ड झाली, त्याचे रिलेव्हन्स रिपरकेशन्स काय आहेत, SC ST OBC हे गट कसे पडले, रिझर्वेशन, मंडल आयोग, ह्या गोष्टी आपण कुठे ना कुठे ऐकत असतो. आणि त्याचा एक कुठेतरी आपल्याला डोक्यामध्ये एक प्रोसेस ऑलरेडी बिल्ड झालेली असते आणि असं वाटतं की यार ह्या गोष्टी आपण चांगल्या एक्सप्रेस करू शकतो ॲन्सर रायटिंगमध्ये. तर तुम्ही त्या सब्जेक्टची ऑप्शनल म्हणून विचार करू शकता. ओके. आणि ऑप्शनल एकदा तुम्हाला एक अंदाज आला की मग तुम्हाला अभ्यासाचं प्लॅनिंग करायला बरं पडणार आहे. एक रणनीती काय असायला पाहिजे, हा आपला ऑप्शनल फिक्स झाला. आपल्याला ऑप्शनलला टाईम फ्रेम त्याची कळणार आहे. हा ऑप्शनल एकदा फ्रेम फायनल झाला की त्याचे टाईम फ्रेम काय आहे, त्यानुसार आपल्याला GSला किती टाईम द्यायचा आणि ऑप्शनलला किती टाईम द्यायचा हे डिसाईड करण्यासाठी आपल्याला एक हेल्प आउट होणार आहे. गॉट इट. तर UPSC प्रिव्हियस इयर क्वेश्चन मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितले की तुमच्याकडे UPSC प्रिव्हियस इयर मेन्सचं आणि तुमचा जो काही ऑप्शनल असणार आहे त्याचं बुकलेट कंपल्सरी तुमच्या टेबलवर पाहिजे. तुमच्याकडे पेपर GS मेन्स आणि ऑप्शनलची तुमच्या आणि प्रिलियमची या सिलेबसची ह्या 3 प्रिंटआउट कंपल्सरी तुमच्या स्टडी टेबल खुर्चीवर समोर प्रिंट चिटकवलेली पाहिजे. बाय डिफॉल्ट तुमचं इट्स लाईक डेली रुटीन फॉर यू की स्टडी स्टार्ट व्हायच्या अगोदर पहिल्यांदा पूर्ण सिलेबस वाचायचं आणि देन यू आर गोइंग टू स्टार्ट युअर प्रिपरेशन. हे रुटीनच बनवून टाकायचे तुम्हाला. ठीक आहे. चला आता पर्यायी विषय निवडताना तुम्ही आता बेसिक काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. आतापर्यंत सांगितलं आता क्रुशियलच होत्या, पण आता बेसिक गोष्टी काय, तुमची आवड आणि पार्श्वभूमी. समजा तुम्ही BA बॅकग्राऊंड आहात, तुमचं सोशिओलॉजीमध्ये हे झालं आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे किंवा PSIRमध्ये झालं आहे, हा ॲडेड ॲडव्हान्टेज असणार आहे मित्रांनो. तुम्ही ग्रॅज्युएट आहात आणि तुम्ही तोच सब्जेक्ट, तुम्ही ग्रॅज्युएट आहात, तुम्ही PG केलेला आहे आणि तुम्ही तोच सब्जेक्ट तुम्ही तुमच्या ऑप्शनल म्हणून सिलेक्ट केलेला आहे. हा खरंच खूप चांगला ॲडेड ॲडव्हान्टेज असणार आहे तुमच्यासाठी. कारण तुम्हाला नवीन काहीतरी वेगळं, एकतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला बाहेरून सांगणारे कमी भेटतील. कारण तुम्हाला तुमच्या गोष्टी माहिती आहेत. तुम्ही 3 वर्ष किंवा 5 वर्ष तुम्ही ते अभ्यास केलेला आहे. तुम्हाला त्याची एक सिलेबस फ्रेम माहिती आहे. तुम्हाला ॲन्सर रायटिंग ग्रॅज्युएशन लेवलला PG लेवलला आपण केलेलं असतं. तुम्हाला अंदाज आहे काय लिहिल्याने किती मार्क येतात किंवा काय लिहिल्याने मार्क येत नाहीत. प्रोज अँड कॉन्स प्लस मायनस तुम्हाला तुमचे बऱ्यापैकी माहिती असतात. तो ॲडेड ॲडव्हान्टेज तुम्हाला असणार आहे. जाकी जेव्हा नवीन सब्जेक्ट घेताल तेव्हा तुम्हाला कळणार आहे की नक्की त्या प्रत्येक सब्जेक्टची एक लँग्वेज असते. तुम्ही सायन्सचे सब्जेक्ट तुम्ही जे काही सोशल सायन्सचे सब्जेक्ट असतात त्याप्रमाणे लिहू शकत नाही. टेक्निकल आणि थेरॉटिकल कन्सेप्ट पूर्ण कंप्लीटता वेगळे असतात. त्यांना मांडायची, त्यांना एक्सप्रेस करण्याची कला देखील वेगळी आहे.
जर का हा पॅटर्न जर का तुमचा असेल की तुम्ही ग्रॅज्युएशनला PGला जो सब्जेक्ट केला आहे, स्पेशलायझेशन केलेलं आहे, तोच जर का ऑप्शन घेतला तो एनिवे बेटर आहे, आणि तुम्हाला वाटतं की नाही यार मी फोर्सफुली केलं किंवा माझा इंटरेस्ट नसताना मी ग्रॅज्युएशन केलं, तर बिंदास दुसरं ऑप्शनल घ्या, नथिंग टू फिअर. ओके. नंतर आहे की GSC ओव्हरलॅप. GSC ओव्हरलॅप काय, हिस्ट्री घेतला ओव्हरलॅप आहे, जिओग्राफी घेतला ओव्हरलॅप आहे, PSIR घेतला ओव्हरलॅप आहे. हिस्ट्री जिओग्राफीला पेपर फर्स्टला ओव्हरलॅप आहे, पॉलिटिकलला पेपर सेकंडला ओव्हरलॅप आहे, IRला ओव्हरलॅप आहे. सोशोलॉजी घेतला, तुमच्या सोशल स्कीम आणि जे काही रिलेव्हंट कास्ट सिस्टीम वर्ण सिस्टीम हे आहे याचा ओव्हरलॅप आहे. कुठला ना कुठला प्रत्येक सब्जेक्ट GSमध्ये कुठे ना कुठे ओव्हरलॅपिंग आहे. त्यामुळं हा सब्जेक्टला खूपच ॲडव्हान्टेज आहे आणि त्या सब्जेक्टला खूपच ॲडव्हान्टेज आहे असं मी म्हणणार नाही, असं नाही आहे पण आहे. नाहीतर प्रत्येक सब्जेक्टचे तुम्हाला टॉपर मिळतील. UPSCमध्ये पण अँथ्रोपॉलॉजीवाले टॉपर आहेत, सोशोलॉजीवाले टॉपर आलेले आहेत, पॉलिटिकल सायन्सवाले पण टॉपर आहेत. 300+ मार्क मिळणं नाही, दॅट इज टॉपर, आणि तुम्हाला सिंगल डिजिट रँकमध्ये कन्वर्ट करण्यासाठी दॅट इज द बेस्ट ऑप्शन. ठीक आहे. त्यामुळं कुठलाही मार्केट ट्रेंडनुसार अजिबात जाऊ नका. तुम्हाला तुमचं मन काय म्हणतं, तुमचं ओरिएंटेशन काय आहे, दॅट इज द की फॅक्टर इन युअर ऑप्शनल सिलेक्शन. गॉट इट. चला, आणि सगळ्यात महत्त्वाचं पण आणि रिलेव्हंट पण आहे असं म्हणता येईल की तुम्हाला तुमच्या ऑप्शनलचं मार्केट कसं आहे आणि नोट्स किती अवेलेबल आहेत, रिसोर्सेस अवेलेबल किती आहेत. आता हा फॅक्टर इनिशियली फॉर्ममध्ये होता किंवा मॅटर करायचा, बट आता असं काही राहिलेलं नाही. मी तर म्हणा खूप म्हणजे की लिमिटेड स्केलवर हा फॅक्टर वर्क करणार आहे. की फॉर एक्झाम्पल तुम्ही पुण्यात प्रिपरेशन करताय किंवा दिल्लीमध्ये किंवा कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, तर आता रिसोर्सेसचा विषय राहिलेला नाही आहे. सोर्सेस तुम्हाला 1 क्लिकवर मिळून जातात. त्यामुळे तुमचं ओरिएंटेशन काय आहे, तुमचा इंटरेस्ट किती आहे आणि तुम्हाला किती तो वर्कआउट करायचा आहे, याच्यावर बऱ्याचशा गोष्टी असणार आहेत. ठीक आहे. चलो, आता थोडे ना ऑप्शनल आपण पुढचा पॉईंट काय घेऊ, जे काही ऑप्शनल फेमस किंवा लोकप्रिय आहेत आणि त्याचे प्रो कॉन्स काय आहेत, फायदे तोटे काय आहेत, एकदा आढावा घेऊयात. फक्त मी अजिबात म्हणणार नाही की हेच ऑप्शनल घ्या. मी तुम्हाला एक अंदाज सांगतोय जे मोस्टली आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा UPSCमध्ये चालतात ऑप्शनल किंवा मोस्टली घेतले जातात. इतिहासाचा काय फायदा, काय अनेकांना आवडतो इतिहास, बऱ्यांना इंटरेस्टिंग वाटतो, आणि महाराष्ट्राचा इतिहास तर अजूनच इंटरेस्टिंग आहे. त्याचा तोटा काय, अभ्यासक्रम मोठे आहे. ओके. आणि त्यामुळे जास्त वेळ लागू शकतो, हा झाला तोटा. दुसरा आहे, इंटरेस्ट असेल तर हा अभ्यासक्रम मोठा मॅटर करत नाही. इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्यात खेळणार ना, तर अजिबात तुम्हाला तो मोठा वाटणार नाही आणि तुम्हाला वेळ पण वाया गेला असं वाटणार नाही मित्रांनो. नंतर भूगोल आहे, तुम्हाला GSचा पेपर आहे, भूगोलशी ओव्हरलॅप होतं, तुम्हाला मगाशीच बोललो ओव्हरलॅपिंग आहे. त्यामुळे सुलभ तर होणारच आहे बाय डिफॉल्ट. नकाशा आणि आकडेवारी तुम्हाला इंटरेस्ट असायला पाहिजे किंवा ते लक्षात ठेवता आलं पाहिजे. हा तोटा नाही आहे, तर ही डिमांड आहे त्या सब्जेक्टची. ओके. नंतर आहे सोशोलॉजी. सोशोलॉजीमध्ये काय तुलनेने सोपा, म्हणजे की मगाशी जे बोललो की तुम्हाला मॅरेज सिस्टीम, लग्न संस्थेबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे किंवा कास्ट सिस्टीम, वर्ण सिस्टीम, त्यातले काही जे काही थिंकर आहेत, वेबर असो किंवा कार्ल मार्क्स असो, या गोष्टी तुम्हाला त्यांची आयडिओलॉजी काय आहे, कशी, याबद्दल अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर बिंदास गो ॲड फॉर सोशोलॉजी. ॲनालिटिकल स्किल पाहिजे, हेच की म्हणजे कास्ट सिस्टीम कशी बिल्ड झाली, लग्न सिस्टीम कशी बिल्ड झाली, त्यामध्ये डिवोर्स फॅक्टर, त्यामध्ये मुलं, त्यांची हायरार्की आणि जनरेशन टू जनरेशन या गोष्टी पण कशा आहेत, त्याबद्दल तुम्हाला एक ॲनालिटिकल स्किलसुद्धा असायला हवं. ठीक आहे. नंतर पबॅड बघा, बऱ्याचशा आपल्याला यशोदामध्ये पबॅड संदर्भात ट्रेनिंगमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या जातात, किंवा मसुरीचं IAS सेंटर, ट्रेनिंग सेंटर जे आहे लाल बहादूर शास्त्री, तिथे पण पबॅड मोस्टली बाहेर पण मुलांना पाठवतात. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये PG करण्यासाठी IAS जे मुलं असतात त्यांना आफ्टर जॉईनिंग पण कधी कधी ऑक्सफोर्ड किंवा बाहेर युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन स्पेशलायझेशन करण्यासाठी पाठवतात. फॉर एक्झाम्पल शिखर परदेशींना ऑक्सफोर्डमध्ये आय थिंक पब्लिक पॉलिसी आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन संदर्भात ट्रेनिंग आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठवलं होतं PMOने. त्याचा फायदा काय आहे की प्रशासकीय सेवेसाठी उपयुक्त आणि व्यावहारिक ज्ञान, म्हणजे की बऱ्याचशा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या सिलेबस किंवा स्टडी तुम्हाला ऑन ड्युटी असताना बऱ्याचशा किंवा ट्रेनिंगमध्ये अभ्यास करताना एक्सपिरियन्स करता येतात. थोडं टेक्निकल आहे, पण समजून घेण्यासाठी मेहनत लागते. जे काही शिकणार आहात तेच तुम्हाला एक्झिक्यूट करायचं असतं. लिटरेचर फायदा काय, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यासाठी उत्तम पर्याय, कारण भाषेवर आधीच प्रभुत्व असतं. लिटरेचरची आवड असणं गरजेचं आहे, पण त्यामध्ये लेखक काय आहेत, कधीपासून, म्हणजे की पूर्ण मराठी लिटरेचरचं तुम्हाला हिस्ट्री आणि त्याचे रिसोर्सेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या लेवलचे मिळणे आणि ते मराठीमध्ये फुल टू प्रॅक्टिस करणे, याची सवय असणं गरजेचं आहे.
ठीक आहे. आय थिंक मला वाटतं आपण बरेचसे मुद्दे डिस्कस केलेत आणि तुमचे ऑप्शनल संदर्भात ज्या काही ज्या काही शंका होत्या त्याचं निरसन झालेलं असणार आहे मित्रांनो. आणि आपण इनिशियली डिस्कस केले की ऑप्शनल संदर्भात तुम्ही तुमच्या टीचरशी कसं डिस्कस करायचं आहे, ऑप्शनल निवडायचं कसं टीचरसोबत, मेंटरसोबत डिस्कशन, लिमिटेड डिस्कशन करायचे. नंतर ऑप्शनल सब्जेक्ट तुमचा किंगमेकर कसा असू शकतो. नंतर तुम्ही जुने स्टुडंट असाल तर तुम्ही ऑप्शन कसा निवडायचा आहे, नवीन स्टुडंट असाल तर कसा निवडायचा आहे, UPSC PYQचा म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा रिलेव्हन्स तुमचा ऑप्शनल निवडीमध्ये कसा असणार आहे याबद्दल पण आपण भाष्य केलं. आणि पर्याय निवडताना काही महत्त्वाच्या बेसिक गोष्टी काय लक्षात ठेवायच्यात यावर पण आपण बोललो. आणि लोकप्रिय पर्यायाविषयी आपण बोललो, ऑप्शनल सब्जेक्ट कुठले कुठले आहेत. अशा प्रकारे ऑप्शनल निवडीसंदर्भात जे काही तुमच्या मनात शंका असेल त्याबद्दल त्या सर्व मी यामधून निरसन करायचा प्रयत्न केला आहे, त्या सगळ्या क्लिअर करायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये जे काही इश्यूज होते ऑप्शनल संदर्भात निवडीसंदर्भात, ऑप्शनलच्या निवडीसंदर्भात जे काही इश्यूज होते ते सर्व क्लिअर झाले असतील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. लवकरच भेटूयात नवीन टॉपिक्सवर. पाहत राहा राजन्स अकॅडमी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.